तुम्ही शिकवलात म्हणून आता आम्ही सर्वांसमोर बोलू शकतोय. चैनी घालून आलोय, तुला पल्लावला मग कोणी? तशी दिसतच पण कर्जाची बाय. आणि लास्टचा वर्ष आहे, मजा मस्ती मध्ये कमीपणा घेऊ नका, बिंदास मजा करा. हो, थँक्यू, बाय बाय. मोटर मागतान बा किराला मोटर ये मोटर नीचे नळकन माझ्या 100 करोड़ के सम्राट, तुमने मेरी पुकार ना सुनी, अब मेरी गरज सुनो. अरे तुझं रूप मला आवडले खूप. बोलू नको चूप. झाला आता शेवटचा वर्ष ना. आमच्या मम्मीनी एवढे वर्ष सर्व्हिस केली, तिला कधी अशी ट्रॉफी मिळाली नाही, पण तिच्या मुलाला मिळाली. हाय, नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनलवरती. आज मी खुश पण आहे आणि मला थोडासा दुःख देखील होते. त्याच्या अगोदर माझ्या हातात आहे द्रोणगिरी हायस्कूल करंजा इंग्लिश मीडियम. आमची स्कूल तिथून आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. भारी वाटतंय, कारण का अॅन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि कल्चरल प्रोग्राम आहेत शाळेवरती आपले दरवर्षीप्रमाणे. थोडक्यात आपले डान्स आहेत शाळेवरती. आज डान्स आहेत 20 तारखेला आणि 22 तारखेला फनफेअर आहे. तर व्हिडिओ बघितली असाल तर फनफेअरला यायला विसरू नका, कारण का लगेच तुम्हाला उद्या व्हिडिओ बघायला भेटेल. आनंद आहे काय, आपलं नाव आहे बघा याच्यावरती, राजदीप घरत. दुःखी त्यांच्यासाठी आहे मी, म्हणजे माझ्या 2 बहिणी टॉपर होत्या स्कूलमधल्या आणि अजून त्यांना असे इन्व्हिटेशन कार्ड येत नाही आपल्या स्कूलवरून. तरी असे येतात त्यांना, पण स्कूलवरून तरी अजून मला तरी माहिती नाही. आले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगतील मला. पण आलाय काय दीदी अक्का, आलेत का? टॉपर होत्यात ना. मी चाललोय स्कूलवरती, ठीक आहे. यासाठी घरूनच ब्लॉग सुरू केलाय, कारण का मला दाखवायचं होता. आणि हे सर्व कोणच्या मुलं होते? तुमच्या मुलं होते. तर तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि स्कूलची प्रिन्सिपल सोनेली मॅडम, व्हाईस प्रिन्सिपल पाटील सर आणि प्रदीप नाकवा सर, सोसायटीचे चेअरमन, आपल्या करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन, त्यांचे देखील धन्यवाद. थँक्यू. चला व्लॉग सुरू करूया. थोड्याच वेळात सर्व चीफ गेस्ट येतील आणि आपला साई नवापाडा ब्रास बँड सज्ज आहे इकडं, आणि सर्व सोसायटीचे सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व. आपला एंट्री गेट द्रोणगिरी हायस्कूलचा. थोड्याच वेळात सर्व येतील, मग आपण त्यांना घेऊन आतमध्ये जाऊ. दर्शन सर नमस्कार. बिल्डिंग जवळवरती आणि डीजेचा आवाज भरपूर आहे आणि गेस्टच्या वेलकम साठी सर्व ताई लोक आहेत. हाय, मस्त बघा. हाय, सर्व आहेत गेस्टच्या वेलकम साठी. हाय, सर्व आहे. मॅडम नमस्कार. पाटील सर सुद्धा आहे तिकडं. पाटील सर नमस्कार. अरे आपल्या स्कूलची प्रिन्सिपल मॅम सोनाली मॅम आणि सर्व बघा मस्त सजल्यात. आणि आपली गुड्डा मॅम. तुझा वेलकम सॉन्ग झाला? वेलकम सॉन्ग झाला ना? हाय ना, ओके. वेलकम सॉन्ग आहे त्यांचं. हाय हाय. हा मस्त सजल्यात बघा. आवाज येते की नाही मला माहिती नाही, पण मला वाटतं पांचाल ब्रदर्स यांचा आज इव्हेंट असणार आहे. इव्हेंट आहे ना आपला, त्याची तयारी चालू आहे. माहोरा घेऊन आहे आणि पब्लिक येण्याची सुरुवात झाली. थोड्याच वेळात सर्व कार्यक्रम सुरू होईल. सांस्कृतिक कार्यक्रम द्रोणगिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम
यांचा दरवर्षाप्रमाणे आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुरुवात होईल. आता डेप्युटी कमिशनर ऑफ फिशरीज, असिस्टंट कमिशनर ऑफ फिशरीज आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण आणि FDO परवाना अधिकारी उरण ही 4 लोक आपल्याला आता पोहोचतील, आलेलेच आहे. आत्ता जो प्रोग्राम आहे आपल्या शाळेचा तो सर्व प्रोग्राम तुम्हाला त्याच्यावरती बघायला भेटेल. PTC लाईव्ह इव्हेंट्स. ओके, मी चॅनलचं नाव समोर देईन, बघून घेतील ना. पूर्ण फुटेज दिसेल ना? पूर्ण. ठीक आहे, धन्यवाद. आपल्या समोर बर्थडे आहे. थोड्याच दिवसापूर्वी त्याचे 100K सबस्क्रायबर पूर्ण झालेत. बर्थडे कसा वाटतंय? खूप भारी वाटतंय. आपण पण एक छोट्या कलेमधून सुरुवात केली होती आणि आज कला कुठपर्यंत माझं नाव एक सर्वांपर्यंत पोहोचवते आणि खूप भारी वाटलं मला 100K झाल्याबद्दल. आणि दुसरा प्रश्न, तू शाळेवरती शिकायला होतास हो आणि आज तू सोसायटीचा सदस्य म्हणून शाळेवरती येतोस, तेव्हा आता कसं वाटतं तुला? आता सुरुवातीला कसं आपण जेव्हा शिकत होतो शाळेमध्ये तेव्हा आपण दुसऱ्यांना बघायचो स्टेजवरती आणि आज आपण स्वतः त्या स्टेजवरती बसतो म्हणजे जेणेकरून आपल्या गावातले सर्व ज्यांचं प्रेम आपल्याला हे पुढं कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जाते. हीच मी असंच प्रेम माझ्यावर पुढे राहू दे. धन्यवाद. नक्कीच. आणि तुला दोन्ही गोष्टींसाठी शुभेच्छा. धन्यवाद. सदस्यसाठी आणि 100K सिल्वर बटन आता कधी येते त्याची उत्सुकता झालेली आहे मला. कधी येते अप्लाय केलेला आहे, आता बघू कधी येते. शक्यतो नवीन वर्षाचे होते पार्टी पाहिजे. देऊ आपण पार्टी देऊ नक्की. द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात असलेल्या द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम या विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावरील मान्यवर, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन, सर्व माजी चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, पालक, PTA मेंबर, सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ या सर्वांचे मी प्रथम शब्द स्मरणाने स्वागत करतो. आपल्या समोर आता सर्व ज्युनियर KGची स्टुडंट आहेत. मस्त बघा. कोण सांगेल आता? कुठला डान्स घेतलास तू? आप यहाँ आए. कुठला? आप यहाँ आए. आप यहाँ आहे किस लिए. बघा मस्त दिसत आहेत सर्व. एक मैं और एक तू. मस्त आलेत सर्व. आणि यांचा वेगळा डान्स आहे. पहिला डान्स डिस्को दिवाने यांचा हा डान्स आहे. ज्युनियर KG आहे. ज्युनियर KG डिस्को दिवाने ज्युनियर KG. बघा हाय कर. हाय. ओके, सिट डाऊन. बॅक स्टेजला सर्व काही होत असते. बॅक स्टेजवरती घेऊन चालले तुम्हाला. हे बघा पोरं. काय तुमचा डान्स कुठला आहे?
आमचा डान्स आहे मराठी रिमिक्स आहे. मराठी रिमिक्स आहे सर्व बघीन मी मराठी. 18वा डान्स आहे आमचा. 18वा डान्स आहे. 18वा डान्स म्हणजे 18 डान्स थांबायला लागेल मला यांच्यासाठी. आणि इथं सर्व तुम्ही कुठला डान्स कुठला आहे तुमचा? डान्स कोणता आहे? शोलेवाला डान्स आहे. म्हणजे तुम्ही अख्खा ग्रुप तुमचा असं आहे. म्हणजे तुम्ही का बसले तिकडं? प्राइज आहे तुमचा म्हणून ते इथे थांबलेत. म्हणजे एक एक करून जाल तुम्ही पटापट. ठीक आहे सगळीकडे बसलेत बघा. हाय तुमचा कोणता डान्स आहे? आमचा डान्स नाही आमचा अँकरिंग आहे. आम्ही अँकर. हां तुझा? माझा डान्स आहे आल्या ग बाया आल्या. आल्या ग बाया आल्या. तुझा काय डान्स आहे? वेलकम डान्स. वेलकम डान्स आहे तुझा. तुझा? वेलकम डान्स. वेलकम डान्स. तुम्ही? वेलकम सॉन्ग. वेलकम सॉन्ग वाले आहेत सर्व. वेलकम सॉन्ग वाले. हाय हाय सर्व बघा मस्त. हाय करा. तुमचं काय अँकरिंग आहे? त्या मस्त दिसतात. मॉडर्न लुक मॉडर्न लुक. हॅलो हॅलो हाय मॅम. हाय. इकडं सर्व बॅक स्टेजला असं सर्व कार्यक्रम झालेला असतोय. इकडं तृप्ती मॅडम आहे. तुम्ही सर्व आपले व्हिडिओ बघताय मग कॅमेऱ्यावरती याला लाजता का? मला तेच समजत नाही. का का लहानपणी आम्ही तुम्हाला हे सर्व आम्ही तुमच्याकडूनच शिकलोय. समोरच्याशी कसा बोलायचा. तुम्ही शिकवलात म्हणून आता आम्ही सर्वांसमोर बोलू शकतोय. थँक्यू. सर्व बघा मस्त दिसतंय. सर्व मस्त दिसतंय. हाय मस्त कोली ट्रेडिशनल लुक. धावपल आहे सध्या त्यांची. धावपल आहे त्यांची तर बोलायला टाइम नाही सर. धावपल आहे. आम्हाला कधी प्राइज भेटलाच नाही रे. काय आता बोलू. इकडं कोण आहे? हाय गडबड आता ना सर्व. मगाशी आराम होता आता सर्व गडबड झाली. इकडे काय स्टुडंट्स काय करताय इथं? प्रिपरेशन चालू आहे त्यांचं. अँकरिंगचं प्रिपरेशन चालू. प्रिपरेशन चालू म्हणजे सर्व अँकरिंगचे प्रिपरेशन बोलतायत. म्हणजे प्रत्येक क्लासचा स्टुडंट्स अँकर करतील. ओके तुम्ही पण? तुम्ही काय अँकरच आहात तुम्ही? ओके हाय मस्त दिसतंय बघा. पाटील मॅडम सध्या गडबडीत आहे. हे बघा गडबडीत आहेत सगळे. हाय बॅक स्टेज. कितवा डान्स आहे? 7वा डान्स. सध्या तुम्ही इथे प्राइज वाले बसलेत सर्व? हा खालचे प्राइज वाले. ठीक आहे. नमस्कार नमस्कार. कुठला डान्स कुठला घेतलास? आम्ही बेटिया सॉन्ग घेतलेला आहे. तर आता आमचा 12वा डान्स आहे. 12वा डान्स आहे. कुठला डान्स घेतलास? बेटिया. बेटिया बेटिया काय माहित त्या पोरींचा आहे पण मला पण माहित नव्हता. अरे बाबा बघते बघते कसला बघा बघा आता नक्की ब्लॉगला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. हे बघा. हाय आस्ते 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 घेते. कोणता डान्स आहे तुमचा? शोले. शोले मधला डान्स आहे. कुठला? शोले. मला काढतीन बाहेर. मला काढतीन बाहेर. हे बघा सर्व तयार. हाय मस्त क्यूट दिसते बघा. नाव काय तुझा? हितेश्री. हितेश्री मिथुन कोहली. तुझा कुठला डान्स आहे? मुंबईची बाय. हा तशी दिसतच पण ना कर्जाची बाय. मस्त दिसते बघा ती. तुझा सेम सॉन्ग. हा मस्त दिसतात बघा सगळी पोरं. आल्या गो बाया. हो नक्कीच नक्कीच बघतील. तुझा काय? तुझी वेगळी ड्रेसिंग वाटते. आमचा इंडियाचा डान्स आहे आणि मी भगत सिंग बनलेलो आहे. भगत सिंग बनलास. मस्त भगत सिंग दिसते तू. चैनी घालून आलोय. तुला पल्लवला मग कोणी काय? टीचरची जबाबदारी आहे. तुला काय करता? आवाज खाली. मला काढतील बाहेर वर्गाचे. सर्व बघा स्टुडंट्स आहेत. मजा करतात मस्ती करतात. हे क्षण आहेत. मजा करून घ्या. मोठा झाल्यावर काय नाही भेट करायला. हा गुंडा म्हणलास तू. मारू नको पोरांना. हे आवाज कमी करा. मला काढतील बाहेर वर्गाचे. हे बघा सर्व. हा ई कोण म्हणले? देवी बनले. ते सॉन्ग मध्ये तू देवी बनलीस म्हणजे तू बाया आहे. म्हणजे अरे बाबा मस्त बोलतो. नाव काय तुझं बेबी? प्रिशा. मस्त दिसतोस तू. मस्त डान्स पण कर. चला
हाय. तू काय झालास? मला काय नाही, मी तर बाया आयलँड तुझे, म्हणजे ते बाया आयलँडचे गाण्यामध्ये तुला बाया आल्यात, म्हणजे तुझ्यासाठी तो गाणं आहे बरोबर. ओके, नाव काय तुझा? हर्ष रोलेश्वर. हाय. तुमचा कुठला गाणं आहे? साऊथ इंडियन गाणं घेतलात. कोणता गाणं आहे? पुष्पा. पुष्पा सॉन्ग आहे बघा, तयार आहेत. आणि तुम्ही काय, तुमचा काय विषय? आमचा आल्या देवा आहे, अंगात आले देवा. अंगात आले देवा. मग ही ड्रेसिंग म्हणजे मजा मस्ती आहे तुमची. किती क्लास? 10वी आहे म्हणजे मॅडम मजा करणार आहे. 10वी वाले मजा करून घ्या, मजा करून घ्या. मजा करून घ्या. आजचे दिवस परत येणार नाही. मजा करून घ्या. काय नाही आवाज खाली करून घ्या, मजा करून घ्या. हाय, नाव काय तुझं? अनुष्का चांदले. अनुष्का. तुझा? दिया दांडेकर. कोणता गाणं घेतला तुम्ही? महाराष्ट्र फेस्टिवल. महाराष्ट्र फेस्टिवल त्यांनी सॉन्ग घेतलाय बरोबर ना? बघतोय, मस्त वाटतं, मस्त नाच करा. तुमचा कुठला? महाराष्ट्र फेस्टिवल. मस्त दिसतायत बघा, ते सुंदर दिसतायत एकदम. मेन आहे. कोणता गाणं घेतलास तू? आल्या ग बाया आल्या. आल्या ग बाया आल्या म्हणजे आपले ट्रेडिशनल लुक मध्ये आहेत. आणि मी पण कन्फ्युज होतो का ते नक्की डान्स कुठला घेतलाय बरोबर ना? तू पण सेम गाण्यामध्ये आहेस का तुझा वेगळा गाणं आहे? तुम्ही सर्व आहेत, तुझा पण सेम गाणं आहे. म्हणजे आल्या ग बाया आल्या मध्ये भरपूर जणी आहेत ना? भरपूर मोठा ग्रुप आहे मला वाटतंय. चला, धन्यवाद. मस्त दिसतंय सर्व. अशाच हसत राहा. अरे बाबा, डान्स तुमचा आहे? आल्या ग बाया आल्या, यो मोठा डान्स आहे आपल्या आजचा. भरपूर मोठा ग्रुप आहे. आणि या बघा, सर्व मस्त दिसत आहेत. तुमचा कोणता डान्स आहे? बेटिया वरनं त्यांचा सॉंगचा आहे. ग्रुप मध्ये किती जणी आहेत? किती जणी आहोत तुम्ही? 17 जणी आहात त्यांच्या ग्रुपमध्ये. स्टँडर्ड 9 स्टँडर्डच्या मुली आहेत सर्व. मस्त दिसते. अशाच कायम हसत राहा. आणि हे जे आता तुमचा सेकंडलाच इयर आहे, पुढे 10वीला जाशील, मजा करून घ्या. अशी मजा परत येणार नाही. आंबा बघा, असे व्हिडिओ काढत बसायला लागतात. चला, तू यांच्याच ग्रुप मध्ये आहे, 9th स्टँडर्ड मध्ये. आणि मी आयगिरी नंदिनीचा सॉन्ग आहे. नाव काय तुझा? आस्था नरेंद्र म्हात्रे. ओके, मस्त इथं मस्त ड्रेसिंग बसले, मेकअप वगैरे मस्त आहे. आणि बघा, सुंदर 10वीच्या मुली मस्त दिसत. कोणता डान्स घेतलात तुम्ही? बॉलिवूड. तिथं महाराष्ट्रवाले, तुम्ही बॉलिवूडवाले आहात काय? वेस्टर्न सॉन्ग. कोणता? एक सजिदा आहे, हा, बहार आहे. आणि अजून तुम्ही पुढे बघा. अजून बरोबर बोललीस. ते तुम्ही अख्खे पुढे व्हिडिओ मध्ये बघा बरोबर ना? 10th क्लास बरोबर. सर्व मस्त दिसतंय. अशाच कायम हसत राहा. आणि लास्टचा वर्ष आहे, मजा मस्तीमध्ये कमीपणा घेऊ नका, बिंदास मजा करा. हो, माझं नाव सांगू नका. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही PTA मेंबर. कसं वाटलं आजचा आपला कार्यक्रम? अरेंज मस्त केलं. इव्हेंट कसा वाटला तुम्हाला? एकदम मस्त वाटला ना? थँक्यू. हे बघा, आतमध्ये ना तर मला मारतील. मला परत व्हिडिओ करायला बोलवणार नाही चेअरमन सर. हे बघा, थांबा, रिलॅक्स थांबा. पहिले मुलींकडे जाऊया, कारण का त्या आधी हजर होत्या. कोणता सॉन्ग घेतला तुम्ही? शिवाजी महाराजांचा सॉन्ग घेतलाय. तो सॉन्ग कुठला आहे तो तुम्हाला अख्खी पुढे व्हिडिओ मध्ये बघायला लागेल. मस्त दिसतात सर्व बघा. स्टँडर्ड 7. तुझं नाव काय? जिनल नाव आहे बघा. सर्व मस्त दिसतात. स्टँडर्ड 7. हा, मस्त दिसतात. तू पण त्याच डान्स मध्ये? हा, मस्त आहे बघा. महाराजांच्या सॉन्ग घेतले तरी पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की ते कोणत्या डान्स मध्ये. आणि इकडे बघा, सुंदर मेकअप मस्त. कोण नाव काय तुझं? जान्हवी. उरणची आहेस तू? जान्हवी. मेकअप कोणी केले? सरांनी केले. कोणत्या सरांनी केले? मिलिंद सरांनी. खूप मस्त मेकअप केले त्यांनी. मस्त. खुशी सुद्धा इकडे. खुशीला पण भेटतो. मस्त मेकअप केलाय. तुमचा सॉन्ग कोणता आहे? देवीचा सॉन्ग आहे. तिची देखील मेकअप मस्त केले. कोणी? मिलिंद सरांनी. खुशी दीदी. ओ, खुशी दीदी कुठे लपले? दिसत नाही मला ती. खुशी दीदीला पण भेटतो. तुझा त्याच सॉन्ग मध्ये का अलग सॉन्ग मध्ये? महाकालीचा रूप आहे ना तुझा सध्या? ठीक आहे बघा. मस्त ड्रेसिंग केले तिने. खूप सुंदर.
हे क्षण मला आठवले का माझ्या अंगावर काटे येते. खावा खा खा खा. मस्त. तुमचा सॉंग महाराजांचा कसा ओळखला? तू पण महाराजांचेच ना? मस्त. छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे. नाव काय तुझं? वंश. वंश. मस्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये दिसते तुम्हाला वंश. खूप सुंदर. आणि कॉस्ट्युम वगैरे सर्व मस्त. मिलिंद सरांनी खुशी पाटीलनीच रेडी केला असेल ना? ओके मस्त. आणि तुम्ही त्या डान्स मध्ये मिलिंद सरांच्या डान्स मध्ये आहात. ठीक आहे. स्टँडर्ड तुझा 7th ला सर. 7th. एकविराई झाले. मस्त. नाव काय तुझं? रुचा. 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 चांजा. चांजा मधली आहे ती बघा. मस्त दिसते. मेकअप मिलिंद सराई केले. हाय हाय. कशी आहेस? छान आहे. तुम्ही पॅरेंट्स कसं वाटतं आजचा आपला कार्यक्रम? छान. सर्व डान्स वगैरे प्रॅक्टिस झाली? हो झाले. तुमच्या मुली आहे का मुलगा आहे? मुलगी सौम्या. कालिका माता. कालिका माता. कालिका माता झाली ती तुमची मुलगी. मस्त मस्त. हाय हाय. मस्त दिसतेस. मस्त दिसतेस. हाय. मस्त मेकअप वगैरे केलंय. मस्त दिसतं. कोणता डान्स आहे तुमचा? कोलीगीत. कोलीगीत आहे. यंदा मला वाटतं कोलीगीत भरपूर कोलीगीत आहेत ना? ठीक आहे. आणि इकडे जाऊया. आणि व्हॉलेंटियर आहात तुम्ही ना? अजिबात लाजू नका, कारण का तुमचा पण मोलाचा वाटा असते सर्व कार्यक्रमाला. तुम्ही आहात म्हणून या सर्व सोला होत असते. ठीक आहे. ही देखील एक आहे. नाव काय तुझा बेबी? भूमी विकास कोली. हा बघा सर्व व्हॉलेंटियर वगैरे सर्व असतात म्हणून सर्व सोला पूर्ण होत असते. त्यांचा देखील हातभार असते. ट्रेडिशनल कोली लुक मध्ये आहे. कोणता गाणं आहे? मी आहे कोली. नाही. कोलीगीत. बंदरपारा दंदानीला. बंदरपारा दंडनला आहेस. जेव्हा नारली पण डान्स केला ना ते दंडवून शिव तुम्ही ना? नक्कीच नक्कीच. चला थँक्यू. बाय बाय. तुम्ही मला माझा गेम वाजवणार आहे. हे बघा सर्व डान्सच्या गडबडीत आहेत. हाय. अरे थांबा जरा, मला टाइम तर द्या तुम्ही. तुम्हाला भेटलो मग अशी मी? नाही ना? नाही भेटलो ना, म्हणून मला चेहरा नवीन वाटला म्हणून मी आलो. नाव काय तुझं? आयशा. तुझा? वैदेही. भाव्या. निधी. तुम्ही सर्व मस्त दिसताय. कोणता सॉन्ग घेतला? कोणता सॉन्ग? महाराष्ट्र फेस्टिवल. महाराष्ट्र फेस्टिवल मध्ये आहात तुम्ही सर्व. तो पण ग्रुप मोठा आहे या वेळीचा. ठीक आहे. किती 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 जण आहेत तुमच्याकडे? 15. किती? 15. 15 जण आहेत ते. चालेल. मस्त डान्स करा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि एन्जॉय करा. बालूनाको असतील, भगत नाको असतील, मसल असतील, सर्व लोकांनी त्यावेळेच्या जाणून घेतलं का आपल्याला इंग्रजी माध्यमाची शाळेची गरज आहे. आणि 1982 साली ही इंग्रजी माध्यमाची शाळा इथं आपण चालू केली. आज जवळजवळ या शाळेला 42 वर्ष झाले आहेत. आणि उरण तालुक्यामध्ये आपली शाळेला जवळजवळ गेल्या वर्षापासून 11 वर्ष या शाळेचा इंग्रजी माध्यमाचा निकाल सतत 100% लागलेला आहे. आणि आपली विद्यालयाची जवळजवळ 92 ते 93% मार्कनी घेऊन जवळजवळ 5 ते 7 विद्यार्थी दरवर्षी असतात. एक विद्यार्थी तर महाराष्ट्रामध्ये सेकंड आलेला हर्षद कोली म्हणून विद्यालयामध्ये. त्याचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सेकंड आलेला. अशी सर्वात उरण तालुक्यामध्ये बघितल्या इतर शाळा आहेत. या शाळेच्या मानाने आपली फीस आहे, आमची तुटपुंजी फी आहे. इतर सर्व मध्यमवर्गीय लोक शिकली जातात. आमच्या 1000 रुपये फी आहे. बाजूला उरणला गेलं त्याचे तुम्हाला डबल फी मिळेल. डोनेशन जास्त असेल. आणि इथं आपल्याला एक निसर्गाने एक आणि देवाने द्रोणागिरीच्या कृपेने एक चांगले असा द्रोणागिरी पर्वत आणि एक भौगोलिक परिस्थिती, वातावरण शांत आहे, कुठं काही हे नाही. तर या असा हा परिसर आहे. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली मॅडम, पाटील सर आणि सर्व स्टाफ आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना मेहनत घेऊन आपल्या शाळेचा निकाल 100% कसा लागायचा प्रयत्न करत असतात. आणि त्याला कर्ज मंचवाद सोसायटी इथे लागणारे जे काही भांडवल असेल ज्या आम्ही त्याला पुरवत असतो. आता वेळ भरपूर झाला आहे. मी काही जास्त वेळ घेत नाही. सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या या कार्यक्रमाला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या मत्स्य व्यवसायाचे आयुक्त माननीय अतुल पाटणे साहेब, सह आयुक्त माननीय देवरे साहेब, तुम्ही उत्तम मार्गाने पास व्हा
आणि आपल्या शाळेचं नाव रोशन करा. कोणी ना कोणी पुढच्या वर्षी आपल्या शाळेचा नॅशनल लेवलला, राज्यस्तरीय लेवलला खेळाडू गेला पाहिजे, अशी तुम्ही मेहनत करा. मी तुमच्या सर्व शिक्षकांना खूप खूप त्यांना प्रणाम करतो, त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या कार्याला सलाम करतो. मला या ठिकाणी बोलून तुमच्या कार्यक्रमाला बोलवण्याची संधी दिलीत, सन्मान केला, त्याबद्दल मी प्रदीप नाकवा साहेब, तुमचे मुख्याध्यापक कोळी मॅडम आणि उपमुख्याध्यापक यांचे मी आभार मानतो. मंचावरील सर्वांचे, आमच्या अधिकाऱ्यांचे, आमच्या मित्रांचे आभार मानतो. त्यांना सगळ्यांना सुयश चिंतितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लता मावशी आहे. मावशी थंडी लागते की काय? मेन म्हणजे उलट तू बाहेर पाहिजे, इथं तू आतमध्ये झालीस. बघायला तुला कसा भेटल? ओके ना, चल भेटू. जरा तुमच्या आईचे आठवून बघा दिवस, जरा तुमच्या आईचे आठवून बघा दिवस. लेकाच्या पोटासाठी किती केले नवस, लेकाच्या पोटासाठी किती केले नवस. विकून टिकून देव सुद्धा नवसाला पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. विकून टिकून देव सुद्धा नवसाला पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागली का तू ठायठाय रडायचास, मायेचं दूध संपलं तरी रक्त सुद्धा ओढायचास. जो रक्त पिऊन पोचलास त्या रक्ताचा जरा ठेव मान, पवित्र मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, दारात तेवढं हान. किती दिवस जगणार झाडावरचं पिकलं पान, किती दिवस जगणार झाडावरचं पिकलं पान. तू गोड गोड खा पण म्हाताऱ्या माईला शिली भाकर तरी वाढ, तू गोड गोड खा पण म्हाताऱ्या माईला शिली भाकर तरी वाढ. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, कळते प्रेम भावे आपले स्वागत या विद्या मंदिरात. Good evening ladies and gentlemen, a very warm welcome to this very special event. Sia, do you know why we are gathered this evening? Of course Shaurya, I know. We are here today to celebrate the past and to enjoy the present. But do you know why? Oh Sia, obviously I know. We are here to celebrate the efforts and the dedication put in by each and every one of you for making this culture program a grand success. We stand here at an illustrious occasion of celebrating the most awaited event of the year, our annual day celebration. We welcome you all on behalf of Dronagiri High School English Medium Karanza. Hello everybody, I study in John KG class. I want to welcome my John KG friends. Thank you. Hi, I'm Ron from the Nagari. We are going to perform disco dance.
सण आयलाय गो नारळी पुनवाचा. ध्रुवी तू कोली गीत का गातेस? आज तर आपला गॅदरिंग आहे. अरे हो, आपल्या गॅदरिंग मध्ये कोली थीम नारळी पौर्णिमेवर आहे. आणि तुला तर माहित आहे आपल्या कोली लोकांचा मोठा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. तर येत आहेत इयत्ता 7वी ते 9वीचे विद्यार्थी आपल्या कोली लोकांची शान घेऊन. धन्यवाद. काय गो अरे कृषा, तुला बाया म्हणजे काय ते माहिती नाही? बाया आयल्या काय 7 दिवस त्यांचं मानपान करायचं असतंय, त्यांना आंघोळ घालायचे असतंय, त्यांच्या घरा जाऊन गाणी गावाचे असतात, मग त्या थंड होतात. तर आज आम्ही 6वीचे विद्यार्थी बायांचा मानपान करून त्यांचा उत्सव साजरा करणार आहे. तर तुम्ही पण येता का आमच्या सोबत बायांच्या उत्सवाला? बोला एकविराईचा उधो उधो, माझे मोठे बायांचा जय जयकार. मोटार मागतान बाकीराला मोटार अजून काय पाहिजे बायाला? मला तर दिला. अरे बा, बायांच्या नवसाचा तरवा एरेच्या जत्रेला गेला पाहिजे. पुष्पराज, मैं झुकेगा नहीं.
song is choreographed by Dilip Matre sir. Number of participants are 9. So now I will. समुद्रदेव, आप जानते हैं कि मैं न्याय के लिए लड़ने जा रहा हूँ। कृपया मुझे मार दें। मैं इक्ष्वाकु वंशज राघव आपकी छाती में ब्रह्मास्त्र काटने के लिए विवश हूँ। सागरों के सम्राट, तुमने मेरी पुकार ना सुनी, अब मेरी गरज सुनो। अब बनेगा राम सेतु। जय श्री राम। आपला फॅन भेटलाय, एकदम मोठा फॅन. काय आता ऐकायला नसेल येत रे. डान्स मस्त केलाय. तुला घेतलाय म्हणजे व्हिडिओ घेतलाय तुला. हे बघ, अरे बाबा, आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून बाई या, तुम्ही या पुढे. तुम्ही नाशिकहून आलात ना? या बाबांपुढे बसा. देवा, माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारतोय बघा. घरात पगार देत नाही, लेकरा बाळावर लक्ष नाही. लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात. माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा. बाळ, काळजी करू नकोस. अजिबात काळजी करायची नाही. तुझा नवरा ठिकाणीवर येईल. थांब, तुला अंगारा भरून देतोय. जय अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, शाहरुख खान, सलमान खान. काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान. नारळ, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, केळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. छू जंतर मंतर तंतर, लक्षात घे अंतर. पुढच्या गुरुवारी ये. सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा. वेळ आता लावू नको, मागे पुढे पाहू नको, दुसरीकडे जाऊ नको. सरळ घरी जा. तारा तू बिरा करू नको चूक. रवीकडे करमुक आणि अंगारा फोक. तुम्ही मुंबईहून आलात ना? बसा, बाबांपुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजून मुलबाळ नाही. मला एक मूल होऊ द्या बस. दुसरं काही नको मला. एवढीच इच्छा पूर्ण करा. बालिके, तुला मूल होईल, पण 5 खेटी दरबारात घालाव्या लागते. घालीन बाबा, पण मला निराश करू नका. नाही, तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत. तुला अंगारा देतो, नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक. जय रमेश देव, प्राण, शक्ती कपूर, अजित, रणजित, परेश राव, अमरीश पुरी. करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी, 2.5 किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या. जय माधुरी, करिश्मा, डिंपल, गोष्ट हाय लय सिंपल. हा घे अंगारा, ध्यान दे जरा. पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी. कुणाला सांगू नको, नवऱ्याला संगती आणू नको, विसरून जाऊ नको, वेळ लावू नको. पारी, तुझं रूप मला आवडले खूप. हस, बोलू नको, चूप. ये बाबा, तुला लय घाई झाली ना? बस बस बाबा पुढे बस. बाबा, मला रात्रीची झोपच येत नाही. नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून.
मला एक टाईटच बनवून द्या ना बाबा. बाकी तुमच्या अंगाला आता सगळं व्यवस्थित आहे. बाळ घाबरू नकोस. अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस? ये पुढे बस असा, सगळं ठीक होईल. थांब आता तुला मी ताईत बनवून देतो. जय सुनील गावस्कर, कपिल देव, अजय जडेजा, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विनोद कांबळे, श्रीनाथ गांगुली, बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर टीव्हीची सावली. मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका, उडून टाका खटका आणि करा माझी सुटका. बाळा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे. जय कलंदर बिलंदर दलिंदर, घेतील तुला अंदर. बोल विस्की आता आणतोस का नंतर? बोलू नको काय, मी गावठी पीत नाही. आगे येत आहेत आणि चल जा घाई घाई. मागं पुढं पाहू नको, वेळ लावू नको, चुखांडी देऊ नको, बाळा घरी जाऊ नको. अरे देव सारे कोपतील, तुझ्यावर टपतील, नाही तुला चोपतील. निघ आता. छत्रपती शिवाजी महाराज की हे बघा सगळ्या गाण्याने 100-100 रुपये दिले. 100-100 रुपये पैसे घेऊनच फिरतात. 100% दिला, ऐकला. हे बघा आवाज आला. सगळे प्रत्येक गाण्याला 100-100 रुपये दिले. जय भवानी बीट. डान्स खपत तपसर पैसे टाकत. यस, वैयक्तिक पैसे खपवतो का बीटचं पैसे खपवतो? अध्यक्ष नंतर बॉम्बा मारलो. आमच्या बीट्स मध्ये पॉवर आहे का नाही? एंट्री येते. तुम्ही आता बघलाच नाही मुंबईला धमाका कसा? हो, धमाका धमाका. पंचमहाभूतांच्या संगमातून अग्नी
प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. आपणाला त्यांच्यासारखं नाचता येत नाही, परंतु टाळ्या तरी वाजवता येतात ना. जोरात टाळ्या वाजवून या बाल कलाकारांना प्रोत्साहित करायचं आहे. हॅलो. आणि सावकाश जायचं आहे, आपल्या वस्तू सांभाळायच्या आहेत. पार्टिसिपेंट्सनी सुद्धा आपल्या मौल्यवान. तर मित्र, कसं वाटतं या शाळेत तू शिकायला होता? मला आठवतंय आणि ती आठवण माझी झाली हे सर्व डान्स बघून. सर्वांनी यायचं आहे. एकाच ठिकाणी एकाच दिवशी सर्व पदार्थ मिळण्याची एकमेव ठिकाण म्हणजे द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा. दुःख पण वाटते आणि आनंद पण वाटतंय. क्लासमेट्स हॅलो. एके वर्गांचं स्कूल आता ज्या शाळेतून शिकून गेलास तू, त्या शाळेत तुझी अपेक्षा केली होतीस का तू स्टेजवर जाऊन ट्रॉफी घेशील? हा दिवस म्हणजे माझ्यासाठी अभिमान पण वाटतंय आणि अपेक्षा तर नव्हतीच असा माझ्याच शाळेत माझाच सत्कार होईल असं मला वाटलं. रँकर पोरं कुठे आहेत तुझ्या वर्गातली? रँकर पोरं कुठे आहेत? रँकर गेला आम्ही लास्ट बेंचर. पहिला मार लय खालेला हो. रँकर कुठं गेलं, कुठं जगाच्या बाहेर गेलं का माहिती नाही, पण आम्ही लास्ट बेंचर. मी मराठी माध्यमला होतो, पण खिडकींशी टोकून बघत होतो. मार खाला सराला पण माहिती असेल मी किती मार खाला असेल. गणेश, तुला कसं वाटतं आज? एकदम मस्त वाटतंय, कारण का पहिले जी स्कूल होती आपली, आपला जेव्हा गॅदरिंग असायचा तेव्हा आपला म्हणजे मंडप असायचा, एक 100 खुर्च्या असायच्या, असं काही कधी बघितलं नसेल. पण ज्यानंतर अपग्रेडेड जी गोष्ट होत गेली तर बघायला गेलात तर असा लाईक अ फॉरेन कंट्री सारखं आपल्याला स्कूलमध्ये वाटायला लागला की अपग्रेडेड झाला स्कूल. हो, भरपूर अपग्रेड झाला, भरपूर चेंजेस झाले. चमकते मस्त मस्त. स्टेप स्टेप. झाला आता शेवटचा वर्ष ना, आता कोण कुठं जाईल? हे पोरांना काय नुसतं मस्त्या सुचत असतात ना. ते बघ. चला, तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मस्त पेपर लिहा, मस्त पेपर लिहा, मस्त पेपर लिहा आणि मोठ्या व्हा. आपल्या गावाचा आणि आपल्या घराचा, घरातल्यांचा, सगळ्यांचा नाव मोठा करा. आता पोरांपेक्षा आवाज पाहिजे, पोरांपेक्षा आवाज. आता तुमचा आवाज. थांब थांब थांबा थांबा. तुमच्यासाठी तुमच्यासाठी. पण पोरी तुमच्यापेक्षा जास्त आवाज दिलाय.
शेवटी प्रत्येक वेळी तुम्हाला तेवढा दुःख होतच असते ना. पण सर्वात फेवरेट आमचीच बॅच असेल. सर्वात फेवरेट बॅच आमचीच असणार. हे बघा स्टेज वरती आवाज गेला पाहिजे तुमचा. 1 2 3. चला थँक्यू. चला सर्व कार्यक्रम झालेले आहे मस्त पद्धतीने एकदम. आणि आता इथं आल्यानंतर अजून एक गोष्ट आठवली मला. काय जेव्हा म्हणजे 10 पास आउट होऊन आम्ही निघालो बाहेर आणि नंतर 18+ झालो तेव्हा मला गाडी घेतली. आणि जेव्हा असे डान्स वगैरे सुटायचे त्यामुळे आम्ही गाडीचा आवाज करत, म्हणजे आरसी होती आपल्याकडं, आवाज करत इकडं असे राऊंड मारायचो. आता राऊंड का मारायचो, कशासाठी मारत होता ते तुम्हीच विचार करा. आताची पोरं तशी नाही करत. पहिले इंस्टाग्राम वगैरे नव्हता. ती का अजिबात लाजत वगैरे काय नाही, ती बिंदास पोरगी आहे. हा बरोबर. मी वाटीन पेढ, तू काय टेन्शन घेता, मी वाटीन. मला फक्त खबर 100% प्रशांत कॉर्नर मधून घेऊ आपण. चालेल चल बाय बाय. तू अक्का घे. चला बाय बाय. आरामात आरामात. तर चला पोचलो घरी. तो विषय बाईकवर आवाज करण्याचा विषय राहूनच गेला. फिरायचो आम्ही. आरसी होती तेव्हा, आवाजवाली गाडी होती तेव्हा आवाज करत फिरायचो. आता गाडी आहे पण आवाज नाही करत, आवाज कमी झाला आपला. तर विषय असा आहे, पोचलो घरी आणि ही ट्रॉफी तुम्हाला दाखवायची होती. बघा ही अशी ट्रॉफी आहे जी मला भेटली. मला जाम भारी वाटतंय. आपल्या सत्कार वगैरे होत आहेत आता, पण ही ट्रॉफी माझ्यासाठी खूप भारी आहे, खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी ही ट्रॉफी. अपेक्षा नव्हती कधीच काय आपल्या शाळेवरती, आपल्या स्कूलवरती जिथं लहानाचा मोठा झालो आणि तिथं आपल्याला अशी काही ट्रॉफी भेटेल. म्हणजे आउट झाल्यानंतर लास्ट बेंचर आपण, आपल्याला काय ट्रॉफी कोण देते आपल्या ट्रॉफी. तर भेटली. सर्व टीचर्स लोकांना भेटलो, त्यांना थँक्यू, त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांना म्हणालो, त्यांना देखील आनंद झाला आहे. माझ्याशिवाय ते खुश आहेत. सर्वांना भेटलो आणि आता व्लॉग एंड करायची वेळ आली. आणि मी सॉन्ग पूर्ण टाकणार नाही कारण का कॉपीराईट इश्यूज असते, ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण कॉपीराईट भरपूर इश्यू होतोय. आता मानसी युक्ताच्या संगीतला देखील मी आता या वर्षीचा कोटा संपवलेला आहे. कारण का पुढच्या कधी फ्युचरमध्ये त्रास नको म्हणून मी बॅकग्राऊंड साऊंड प्ले करून शॉर्ट मेमरी म्हणून व्हिडिओ टाकल्या, समजून घ्या. तर हा व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. या आनंदमय क्षणामध्ये माझ्या तुम्हाला सामील केला मी. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चमचमणारी ट्रॉफी बघा, चमक बघा. करूया व्लॉग एंड. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. मानसी आणि मम्मी माझ्या सोबतच आहेत, पण ते आता सध्या घरगुती कपड्यांवर म्हणून मी त्यांना दाखवत नाही, तर त्या पण खुश आहेत. हायू ना एकदम खुश. आमच्या मम्मीनी एवढे वर्ष सर्व्हिस केली, तिला कधी अशी ट्रॉफी मिळाली नाही, पण तिच्या मुलाला मिळाली. आणि थँक्यू सोनाली मॅडम आणि पाटील सर आणि प्रदीप नाकवा सर. थँक्यू सो मच. काळजी घ्या. बाय बाय.